वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। काँग्रेस नेत्यांचं मुख्यमंत्र्यांवरचं प्रेम वाढतंय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे वर्षावरती मुख्यमंत्री आणि हर्षवर्धन पाटील यांची ही भेट झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांचं मुख्यमंत्र्यांवरचं प्रेम वाढतंय का असा प्रश्न उपस्थित झालाय। हर्षवर्धन पाटलांनी सहकुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। इंदापूर विधानसभेवरून आघाडीत सध्या संघर्ष सुरू आहे आणि अशामध्ये हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे हे फोटो व्हायरल होणं निश्चितच खूप काही सांगून जात आहेत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। सागर, नेमकं भेटीचं औचित्य काय? हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। प्रदेशाध्यक्षासाठी ते इच्छुकी होते, पण गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे वेगवेगळे नेते असतील, एनसीपीचे नेते असतील, हे मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी जास्त करताना दिसून येत आहेत। मुळात हर्षवर्धन पाटील यांचं स्वतःचं एक विजय गाथा नावाचं पुस्तकाचं प्रकाशनाचं निमंत्रण हे औचित्य दाखवत हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच मुलगी जी जिल्हा परिषदेची सदस्य झालेली आहे, मुलगा आहे, या सर्वांना घेऊन हर्षवर्धन पाटील सीएम यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते। इंदापूर मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। भविष्यामध्ये इंदापूर जागा जर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडली नाही तर हर्षवर्धन पाटील यांना पर्याय उपलब्ध असावा असा एक दबावाचा भागही मानला जातोय। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांची मुख्यमंत्र्यांची भेट ही फार महत्वाची मानली जाते। दुसऱ्या गोष्टीला दोन राजकीय नेते ज्यावेळेस एकत्रित भेटतात त्यावेळेस हवामानाच्या गप्पा होत नाहीत तर राजकीय गप्पा होत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच या बैठकीमध्ये पुढच्या काळामधल्या काही घडामोडी घडतील असंही म्हणलं वर्तवलं जातं। मुख्यमंत्र्यांची जी अगदी सागर, त्यामुळे काँग्रेसमधून या भेटीच्या पाठीमागची कारणं काय सांगितली जातात, काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। बघत पुढची बातमी। छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध केलाय। लखोबा लोखंडेला परत आणू नका, आहेत तिथेच राहा अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेत। मातोश्री कलानगर, शिवसेना भवन, वरळी सी लिंक जवळ सीएसटी विक्रोळी तसंच घाटकोपर इथल्या विभागात देखील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी अशा पद्धतीचे बॅनर्स लावलेत। मुंबई एनसीपी अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली। मात्र या गोष्टीला शिवसेनेतून आता विरोध होतोय। मी आता शिवसेना भवनासमोर आहे आणि याच शिवसेना भवनाच्या अगदी विरुद्ध बाजूला एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि त्यात छगन भुजबळ यांच्या या संभाव्य शिवसेना प्रवेशाला विरोध करण्यात आलेला आहे। रवींद्र तिवारी हे विक्रोचे एक शिवसैनिक आहे आणि त्यांनी हे बॅनर लावलंय। त्यात त्यांनी म्हणलेलं आहे की साहेबांना म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला त्रास महाराष्ट्रातली जनता विसरू शकत नाही। आपण आहे तिथेच राहा, याचाच अर्थ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात तिथेच राहा, शिवसेनेत तुम्ही यायची गरज नाही असंच या शिवसैनिकांना म्हणायचंय। छगन भुजबळ हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष झालेला आपण पाहिलेला होता। त्याचबरोबर छगन भुजबळ हे गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात एक खटला दाखल केला होता। त्याकरता बाळासाहेब ठाकरे यांना मांजराच्या कोर्टात देखील जावं लागलेलं होतं आणि त्यावेळेस राजकीय वातावरण हे अतिशय तणावपूर्ण झालेलं होतं आणि या सगळ्याच गोष्टी शिवसैनिक विसरलेले नाहीयेत असंच या बॅनरमधून शिवसैनिकांना सुचवायचंय आणि म्हणूनच भुजबळ यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाला ते विरोध करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।